SRT वरील ॲपल बोर या प्रकारामधील बदामी बोर या पिकाचे तिसऱ्या वर्ष हा प्लॉट आपण बघतोय आणि आपल्यासोबत SRTचे शेतकरी ज्ञानेश्वर बुड्डिके या तर आपण त्यांना या पिकाविषयी थोडी माहिती विचारू. नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ. नमस्कार. हे आपण ज्या शेतामध्ये आता उभं आहे तर हा एक काय नाव म्हटलं आपण याचं बोराचं? आपण आहे ना 35 गुंठे क्षेत्रामध्ये सुमारे 3 ते 4 जातीची लागवड केलेली आहे. बरं. बोराची लागवड केली. बोराची त्याच्यामध्ये बॉल सुंदरी, काश्मीरी चमेली, त्याच्यानंतर नुरानी, ही बदाम बोर म्हणून आहे. आपण शांभर राहते का? हां हां, तसातला प्रकार आहे हा. बरं. एकदम आकर्षक बोर आहे, खायला गोड आहे, बरोबर. वजनाला पण चांगलं मस्त मजेदार आहे आणि मस्त व्हरायटी एकदम. या शेतामध्ये साधारण किती झाडं आहेत आपण लावलेले? याच्यामध्ये 350 झाडं लावले होते आपण पूर्ण. बरं. त्याच्यातले 10-20 खराब झालेले, बाकी क्षेत्र राहिलेले. आता आपण जे झाड बघतो मग किती वर्ष झाडे आता हे? तिसऱ्या वर्षाचं झाड आहे. बरं. याची बोरीची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी जर चांगलं नियोजन केलं आपण तर पहिल्या वर्षी एका झाडाला 20 किलोपर्यंत माल घेऊ शकतो आपण. बरं. प्रॉपर नियोजन केलं तर दुसऱ्या वर्षी त्या झाडाला आपण 50 ते 55 किलोपर्यंत माल घेऊ शकतो. हां हां. तिसऱ्या वर्षी त्या झाडाला आपण 1 क्विंटलपर्यंत माल घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे जवळपास सुमारे 30 टनापर्यंत आपण एका एकरात याचं उत्पादन घेऊ शकतो. आणि याला जर 40 रुपये जरी भाव भेटला जागेवर 10-1 लाख रुपये एका वर्षात बनतात एका एकरमध्ये. आणि 10 एकर कपाशीला भारी पीक आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी यासाठी तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शन लावावं पीक. असं 2-4 वर्षापूर्वी आपल्या मार्केटला काय ॲपल बोरचा भरपूर प्रसार झाला होता, परंतु ते ॲपल बोर खाताना त्याच्यामध्ये जी चव आणि गोडी होती ती अजिबात नव्हती. परंतु तुमचे या ठिकाणी बोर आपण खात असताना त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद, चव आणि गोडी दिसते आपल्याला. त्याचं काय कारण असू शकतं? तिसरा म्हणजे आपलं तिसरं वर्ष लागवडीचं. बरोबर. त्याच्यामध्ये आपण तण कुजवले खाली जमीन. बरोबर. हो. हे सगळे जे तण उतरतांमध्ये सगळं तणनाशकाच्या द्वारे आपण त्याला कुजवतो. याचं खाली सेंद्रिय कर्ब तयार होतो. त्याच्यापासून पौष्टिक झाड गोड एकदम बोरं गोड तयार होतात. म्हणजे मूळ चव, स्वाद, सुगंध. SRTचं शून्यमाशाच्या शेतीनं आपण जर SRTच्या माध्यमातून शेती केली तर आपल्या फळपिकामध्ये मूळ चव आणि मूळ स्वाद, सुगंध हा येतो असं तुम्हाला म्हणायचं थोडक्यात आहे ना? बरोबर. आपण बघू शकता मंडळी, खूप छान असे या ठिकाणी यांच्या बोराच्या बगीचा आपण बघतोय आणि खूप चांगलं नियोजन त्यांचं या ठिकाणी दिसतंय आपल्याला. आणि ते खूपच वाखाणण्याजोगे काम आहे. ज्यांचे डिके साहेब, त्यांचे चिरंजीवाने आपल्या आत्ताच्या बोराबद्दल माहिती दिली. खूप छान असं त्यांचं बगीचा आपण बघू शकतो या ठिकाणी. खूप चांगले बोरं त्यांचे आलेले. आणि याविषयी जर कुठली शेतकऱ्यांना लागवड करायची असेल, याच्याबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर आपण निश्चित त्यांचा नंबर देऊ आणि त्यांना पण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न ते पण करतील. खूप चांगलं त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे आणि खूप चांगला बाग त्यांचा या ठिकाणी आलेला आहे. तर आपल्या SRTच्या शेतकऱ्यांमार्फत त्यांचं खरंच वाखाणण्याजोगे काम आहे आणि त्यांना खरंच शुभेच्छा आणि धन्यवाद देऊ आपण. कारण त्यांचं काम या ठिकाणी आल्यानंतर दिसतं. त्यांची जमीन जी आता श्रीमंत झालेली आहे, जी बघा आतमध्ये या ठिकाणी 3 वर्षापासून कुठली हलवालो जमिनीची केलेली नाही आणि पूर्ण SRTच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी शेती केलेली आहे. खूप त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण आहे शेतकरी. आज शिवार फेरीच्या माध्यमातून त्यांचं पूर्ण जमिनीचं या ठिकाणी आपण बघितली. सगळीकडे त्यांचं खूप चांगलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप छान त्यांचा बाग या ठिकाणी आलेला आहे. हे बघा तुम्ही, तणांचा बंदोबस्त तणनाशकानं केलेला आहे. या ठिकाणी तण आपले शत्रू नसून तणसुद्धा शेतीचे मित्र आहे आणि त्याच्यामुळंच आपण फायदे शेती ज्याला म्हणतो तिकडे जाऊ शकतो. तर शेती ही करायची नसून शेती शिकायची गोष्ट आहे आणि हे त्यांच्या बागेत आल्यानंतर आपलं कळतं. या ठिकाणी पूर्ण तणांचा बंदोबस्त तणनाशकाने केलेलं आहे. खूप मोठं तण असताना त्यांनी या ठिकाणी जागेला जिरवलेलं आहे. साहेब, काय सांगताल या बोरीच्या पिकाबद्दल? काय तुमचं मनोगत?
हे बोरीचं पीक करणं एकदम चांगलं आहे, कमी खर्चामध्ये. एक तर लागवड झाली म्हणजे परत काही करायची गरजच नाही ना, फक्त छाटणी करायची आणि फावया का थोडी बांधे वगैरे केली तर चांगली टेक डेंग्या वगैरे लावल्या तर आम्ही बरेच लाकडं लावले होते. जर आपल्या या साडीच्या नवीन शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे 1 एकर 2 एकर जमीन आहे, ज्यांना एखादा हा प्रयोग करायचा, काहीच हरकत नाही. त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? हो, एकरी तुम्ही मक्का पेरा, गहू पेरा, बाजरी पेरा, कपाशी लावा, तुम्हाला लाखाच्या आताच उत्पन्न आहे. बरोबर. हे वर्षाला कधी 5-5 आणि 7-7 लाख जर होत असले तर तुम्हाला हे करायला काय